तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली 10वी आणि 12वी महाराष्ट्र बोर्ड विद्यार्थ्यांकरता त्यांच्या रिझल्ट बाबत खूप महत्त्वाची अपडेट निघालेली आहे. बघा, सर्वात अगोदर तुम्हाला जर तुमचा रिझल्ट यावर्षी चेक करायचा असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करावं लागेल. डोंट वरी, रिझल्ट लिंक मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचं आहे. तिथे तुम्हाला रिझल्ट लिंक मिळणार आहे 10वी आणि 12वी बोर्ड दोघांची पण. बघा, सर्वात अगोदर तुम्ही महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलात, तिथे तुम्हाला रिझल्टचा एक ऑप्शन मिळतो. ठीक आहे, त्या रिझल्टच्या ऑप्शनवर तुम्ही डायरेक्टली क्लिक करायचं. रिझल्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे दोन ऑप्शन मिळतात. फर्स्ट ऑफ ऑल, सर्वात पहिलं ऑप्शन म्हणजे 10th बोर्ड रिझल्ट आणि 12th बोर्ड रिझल्ट, म्हणजे SSC आणि HSC अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स दिसत असेल. ठीक आहे, बघा, या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बॉक्सवरती तुम्हाला 10वी आणि 12वी जो रिझल्ट पाहायचा आहे त्यावरती क्लिक केलं, त्यानंतर नेक्स्ट पेज तुमच्या समोर हेच येणार आहे. डायरेक्टली रिझल्टचं होम पेज विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर येणार आहे. तर बघा, रिझल्ट पाहण्याकरता सर्वात अगोदर तुम्हाला रोल नंबर पुट करायचा असतो. एंटर अ व्हॅलिड रोल नंबर. जो रोल नंबर तुमच्या ऍडमिट कार्डवरती किंवा तुमच्या फॉर्मवरती दिलेला आहे तो रोल नंबर तुम्हाला ॲज इट इज येथे पुट करून त्यानंतर मदर्स फर्स्ट नेम म्हणजे तुमच्या आईचे पहिले नाव येथे टाकायचं असतो. बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे मदर्स फर्स्ट नेम ॲज गिवन ऑन युअर ऍडमिट कार्ड अँड फॉर्म. तुमच्या ऍडमिट कार्ड किंवा फॉर्मवरती जे तुमच्या आईचं नाव असेल तेच तुम्हाला ॲज इट इज टाकायचं. जर तुमच्या आईचं नाव अल्फाबेट जे आहे ते कॅपिटल वापरलेले असतील तर कॅपिटल अल्फाबेट तुम्हाला इथे वापरून तुमचा रिझल्ट पाहता येतो. खूप सारे विद्यार्थी मिस्टेक करतात, इथे स्मॉल लेटर वापरतात. तर पूर्णच जे कॅपिटल अल्फाबेट आहे कॅपिटल अल्फाबेट वापरून तुम्ही तुमचा रिझल्ट डायरेक्टली चेक करू शकता. सोबतच बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे एंटर डॉट 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 इफ मदर्स नेम नॉट मेन्शन इन द फॉर्म. तर तुम्हाला या टाईपमध्ये टाकायचं जर तुमच्या आईचं नाव फॉर्ममध्ये दिलेलं नसेल. आणि फायनली तुम्हाला व्ह्यू रिझल्टवरती क्लिक करताच तुमचा रिझल्ट दिसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली तुमचा रिझल्ट आज पब्लिश होणार आहे का? जर आज पब्लिश व्हायचा आहे तर टायमिंग काय आहे, तुम्हाला रिझल्ट कशा प्रकारे इन्स्टंटली चेक करता यायला हवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, काय लेटेस्ट न्यूज आहे जी खूपच व्हायरल आणि खूपच ट्रेंडिंग जात आहे. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असेल की सर, आज जर रिझल्ट यायचा आहे तर 10वी आणि 12वी दोघांचा पण सोबत रिझल्ट पब्लिश होणार आहे का, की 10वीचा पहिले येणार आहे की 12वीचा पहिले येणार आहे. सर्वात अगोदर तुम्हाला प्रिव्हियस इयर ट्रेंड पण माहिती आहे की सर्वात अगोदर 12th बोर्ड रिझल्ट पब्लिश होतात आणि त्यानंतर जवळपास 7 दिवसाच्या अंदर 10वीचे बोर्ड रिझल्ट पब्लिश होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आताची लेटेस्ट न्यूज खूपच व्हायरल आणि खूपच ट्रेंडिंग जात आहे. तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत वॉच करायचा आहे. आणि खूप सारे विद्यार्थी काय करतात, व्हिडिओ एंडपर्यंत वॉच करत नाही आणि काही पण कमेंट करून देतात. विद्यार्थी मित्रांनो, एंडपर्यंत व्हिडिओ वॉच करा, तुम्हाला खूपच ऑथेंटिक अँड जेन्युइन इन्फॉर्मेशन मिळणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी काय करतात, व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या ऍडमिशन पर्यंत फुल सपोर्ट या चॅनल माध्यमाद्वारे राहणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, कमेंट नक्की करा की तुम्हाला 10वी आणि 12वी मध्ये एक्सपेक्टेड किती पर्सेंटेज मिळू शकतात. चला पूर्ण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली रिझल्ट पाहण्याकरता तयार होऊन जा, कारण बघा, आताची जी लेटेस्ट न्यूज आहे, व्हायरल न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेली आहे. आणि द टाइम्स ऑफ इंडिया तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळेस ऑफिशियल आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. बघा, सर्वात अगोदर ही जी न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो ते पाहून घेऊया. बघा, महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट 2024 लाईव्ह अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, लाईव्ह तुम्हाला इथे दिसत असेल, लाईव्ह नाव. आणि बघा, SBS HSC एक्सपेक्टेड टू रिलीज SSC HSC स्कोर कार्ड एनी टाइम सून ॲट द महाराष्ट्र-result.nic.in ऑफिशियल वेबसाईट. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली बघा, 10वी 12वी बोर्ड रिझल्ट केव्हा पण आणि कधी पण पब्लिश होऊ शकतात. खूपच लवकर तुमची जी ऑफिशियल रिझल्ट लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो ती ऍक्टिव्हेट होऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, फायनली काय 10वी आणि 12वीचे दोघांचे पण रिझल्ट सेम दिवशी पब्लिश होणार आहे का? बिलकुल नाही विद्यार्थी मित्रांनो. 10th and 12th बोर्ड सेम डे रिझल्ट पब्लिश कधीच होत नाही. सर्वात अगोदर 12th रिझल्ट पब्लिश होतो. परंतु आज किती पॉसिबिलिटी आहे की आज तुमचे रिझल्ट जवळपास पब्लिश व्हायला हवेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज फायनली काय तुमचे रिझल्ट पब्लिश होणार आहे आणि किती पर्सेंटेज पॉसिबिलिटी आहे की आजच तुमचे रिझल्ट येणार आहे. बघा, आपण आलेल्या महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर महाराष्ट्र-result.nic.in आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, याच होम पेजवरती तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता. आणि बघा, खूपच लवकर ही जी वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रांनो, ही ऑफिशियल वेबसाईट आहे नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर एक्झाम रिझल्ट इंडिया. बघा, तर फायनली ही वेबसाईट विद्यार्थी मित्रांनो अपडेट होताच येथे तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहण्याकरता एक पोर्शन दिसणार आहे, म्हणजे तुमचे येथे रोल नंबर सोबतच तुमच्या आईचं नाव आणि येथे तुम्हाला सबमिट बटन दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही ऑफिशियल वेबसाईट कधी पण अपडेट होऊ शकते आणि अपडेट होताच तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसणार आहे, रोल नंबर सोबत तुमच्या आईचे नाव आणि सोबतच येथे एक सबमिटचं बटन. आणि हे वेबसाईट अपडेट होताच विद्यार्थी मित्रांनो हा पोर्शन दिसताच तुम्हाला जवळपास विदिन 24 hour मध्ये तुमचे रिझल्ट पब्लिश होणार आहे. तर खूपच लवकर ही वेबसाईट अपडेट होणार आहे. आणि जशा प्रकारे ही वेबसाईट अपडेट झाली, यावरती काही चेंजेस झाले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळावी याकरता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. आणि रिझल्ट लिंक ऍक्टिव्हेट होताच विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर A1 अकॅडमी या चॅनल माध्यमाद्वारे तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे. सोबतच अशा 2 वेबसाईट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, तिथे तुम्ही इन्स्टंटली तुमच्या आईचे नाव, तुमचा रोल नंबर टाकून तुम्ही रिझल्ट पाहू शकता. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूपच लवकर तुमचे रिझल्ट पब्लिश होणार आहे. सो सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकॉन. सोबतच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, लिंक ऍक्टिव्हेट होताच तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळावी. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. थँक्स.